हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्याशी बोलता बोलता दरवाजा काय सापडत नाही आणि तुम्हाला सांगते आज दिवसभर घरी आहे. दिवसभर घरी म्हणजे टाइमपास करत नाहीये बरं का. दिवसभर घरी म्हणजे टाइमपास करत नाहीये. आज एप्रिल फुलच्या दिवशी एप्रिल फुल करून मी घरी बसले. कारण की किती दिवस झालं माझ्या घरात पाणीच एप्रिल फुल करत होतं, म्हणजे येतच नव्हतं ना. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आनंदी आनंद झाला. म्हटलं चला आज सुट्टी घेऊया. सुट्टी घेतली कारण की त्या पाण्यासाठी जागायला लागायचं रोज. आणि थांबा जरा, आता नुसतं पाणीच पाणी घरात खरं म्हणजे आता नुसती आनंदाने उड्या मार. पद्धतीने आपल्या घरात पाणी आलेलं आहे आणि डोळ्यानं लाल झालेलं आहे, सुजलेलं आहे. काय माहिती सकाळी सकाळी झोपत उठल्यावरती पण असं तोंड सुजलं होतं. आणि गिबली ॲप यूज केलं का तुम्ही? डोळा सुजलेला आणि त्याला मी अजून सोडते, काही खरं नाही माझं. ठीक आहे, जाऊ दे. डोळा माझा जाम सुजलेला आहे. सकाळी झोपत उठले तेव्हा पण तोंड सुजलं होतं. आणि अशा पद्धतीने आपल्या घरात पाणीच पाणी झालेलं आहे, म्हणजे पाणीच पाणी आलेलं आहे तोंडात. केसांना ना खूप सारं ऑइल लावलेलं, त्याच्यामुळे पूर्ण ते ऑइल तोंडावरती पण उतरलेलं आहे. ऑइली फेस झालेला आहे. जाऊ दे. आज दिवसभर नुसता राडा बघा. तुम्हाला कपडे दिसेल घरामध्ये, नुसतेच कपडे धुवून काढले तेवढे अजून बाथरूममध्ये यायचे, सुकवायचे. मी आणि माझं कपड्यांचं पुराण कधीच संपणार नाही. मला कधी कधी असं वाटतं कपडे धुवायचे किती पैसे मिळतात, बाहेर जावा आणि कपडे धुवायची कामं करा असं वाटतं. माझी स्वरा पण मला म्हणते तुला खूप इंटरेस्ट आहे ना. ठीक आहे. स्वराला म्हटलं खाली जा दुकानामध्ये, पहिलं तर तू कचरा टाकून ये. 3 कामं तिला सांगितलं. एक कचरा टाकून यायला सांगितलं, दुसरं दुकानात जा कांदे घेऊन 1 किलो, आणि तिसरं दुकानातून काय आणायचं. स्वरा तू किती कपडे बदलती दिवसाला? बदलणार माझे कपडे. बाई आधीच घरात पाणी नव्हतं, एवढे दिवस कपड्यांचा नुसता राडा पडला होता घरामध्ये. आणि ह्या पुरीने नुसतं सकाळपासून ना 4 ड्रेस बदलून झाले. ट्युशनला एकदा, ट्युशनवर ना आल्यावरती एकदा, परत दुसरा, असे 4 ड्रेस बदलून झाले. 4 ड्रेस सत्य आहे. हां, आणि तिसरं तिला म्हटलं किराणा मालाच्या दुकानात जाऊन साखर घेऊन ये. तर बसली 15 मिनटं बसली. नंतर मग ती ऐकू दे बाई, हिचं काम ऐकू दे. आणि मग ती 1 किलो साखर आणायची. नाही, पहिली तर दुसरं काहीतरी म्हटली. त्याच्यानंतर मग ती साखर आणायची. कचरा आणायचा आहे. मग ती कचरा कोणत्या दुकानात भेटतोय? आता तुम्ही मला सांगा, कचरा कोणत्या दुकानात भेटेल म्हणजे मी हिला आणायला सांगू? कचरा तर तसं पण कोणत्याही दुकानात भेटेल. त्या